नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या साफसफाईच्या नवीन पॉडकास्टमध्ये. मी संध्या तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला. बघितलंत ना मंडळी, बोंबल मॅडम गेल्या होत्या बोंबलायला आणि तिची मुलं घरी बनोजरावांसोबत एकटीच होती आणि बनोजरावांनी सुद्धा त्यावरती स्पेशल असा डेडिकेटेड व्लॉग बनवला होता. पाहिलं की नाही तुम्ही? नसेल पाहिलं तर मी आहे सांगायला. पण त्याआधी बोंबलने बोंबलत बोंबलत त्या दिवशी एक गोष्ट बरळून गेली. त्याबद्दल ना मला बोलायचं आहे. कारण बघा मंडळी, आता वडील नसल्याचं दुःख आपण समजू शकत नाही. ज्याला नसतात ना ते त्याचं त्यालाच कळतं. पण सतत लोकांकडून सिंपती मिळवण्यासाठी दरवर्षी त्याच गोष्टीचं भांडवल करायची काय गरज आहे? सतत त्या अशा नाजूक विषयाला नको छेडत जाऊस. म्हणे दुःख होतं आणि सगळीकडे खोटं नाटं अश्रू तर दर महिन्याला दाखवत असते. पण ना ह्या वुमानची सवयच आहे इथवर गोष्टीचं हातभर करायची. एवढं दुःख त्रास होतंय तर थोडा वेळ शांत बसायचं. थोडा वेळ शांत बसून गप्पा मारायच्या पप्पांसोबत. पप्पांच्या आठवणी थोडं रमून जायचं. आणि थोडंसं खूपच ओव्हर झालं, खूपच दाटून आलं तर थोडंसं रडून घ्यायचं. रडल्याने माणूस मोकळं होतं. आणि हे सगळं पण नाही जमलं तर थोडंसं बनोजरावांसोबत बोलायचं. ते तर तुला समजूनच घेतात ना, खूप सपोर्टिव्ह आहेत ना, तू एवढी गोष्ट ते तुझ्यासाठी करू शकतात हे आम्हाला दिसतंच आणि ऑफकोर्स ते करतीलच. पण नाही, तुमचं स्टाईल काहीतरी वेगळंच आहे. आपलं दुःख वाटलं तर मोबाईल घ्यायचा, कॅमेरा ऑन करायचा आणि बसायचं आपलं डेडिकेटेड व्हिडिओ करत. पण काहीही म्हणा, तू खूप वाढीव आहेस याबद्दल काही शंकाच नाही. आणि बोंबल ना, प्लीज तू यासाठी अजून एक रिक्वेस्ट घेऊन आली मी ह्या ब्लॉगमध्ये. ते प्लीज तू ते असं चुकीचं इंग्लिश वगैरे काही बोलतच जाऊ नकोस. काय ते काय म्हटलीस काल ते कनाल? हे कनाल म्हणजे काय आहे नेमकं? मला ना लिटरली मी ते ऐकलं ना कनाल, मला ना असं ते 4 वेळा तो व्हिडिओ मागे पुढे करून बघायला लागलं. कनाल कनाल मी विचार करते एक्झॅक्टली तुला काय म्हणायचंय, तू काय आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते? अगं असं चुकीचं काही पथेटिक इंग्लिश बोलण्यापेक्षा सरळ सरळ मराठी भाषेत आपलं ते पाण्याचं कॅनेल म्हण, डबकं म्हण, समजून जाईल ते. ते उगाचच बळच बोलता येत नसल्यासारखं तू तुझा फालतूचा बकवास ॲक्सेंट मारतेस. ते कनाल, ते गराज, स्क्रमल एग असं नको बोलत जाऊस प्लीज. ते ऐकायला ना माझ्यासारख्या लोकांचे ऑफकोर्स माझा गैरसमज झाला म्हणजे खूप साऱ्या लोकांचं तर ऑफकोर्स झालाच असणार. सो प्लीज असं काही डोकं आऊट होईल असं काही बोलू नकोस. एक एवढी महत्त्वाची खूप विनंती आहे. पण मंडळी, तुम्हाला पण असं वाटतंय का की बोंबलने कॉन्टेंटच्या नादामध्ये ॲक्च्युअल जे एन्जॉय करायचं होतं, जी मजा करायची होती मैत्रिणींसोबत, जो पूर्ण वेळ घालवण्याचा होता, हा हिने मिस केला? पूर्ण वेळ तर आपला कॅमेराच पकडून होती. तुझ्या मागे आम्ही पाहिलं त्या बाकीच्या मैत्रिणींना मस्त रील्स बनवत होत्या, फोटोज काढत होत्या, छान एन्जॉय करत होत्या. पण तुम्ही काय कॉन्टेंटच्या भुकेल्या. त्यामुळे तुम्ही तर पूर्ण ट्रिपमध्ये काही खाल्लं पण नाही. फक्त कॉन्टेंट 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 करत होते आणि त्या कॉन्टेंटच्या नादामुळे आपला पोटमारा झाला. पण एक बोलू का मंडळी, ही दाखवते ना आपण किती मॉडर्न आहोत, इंडिपेंडेंट वुमन आहोत. पण हे फक्त ना बनोजरावांसोबत आणि तुमच्या आमच्यासमोर व्लॉगमध्ये बोलण्यापुरतंच. जे लोक ना, मला असं वाटतं की जे खेड्यामधून रिसेंटली सिटीमध्ये किंवा शहरात परदेशात राहायला जातात ना, त्या बायकांना फक्त हे असं शो ऑफच करण्यासारखे असतात. म्हणजे मोस्ट ऑफ द मी ज्या बघितल्यात ना, ह्या अशा बोंबलसारख्या अडाणी असतातच ऑफकोर्स. कारण ते बघायला दिसतो त्यांचा गावठीपणा, दुसऱ्यांना नावं ठेवायची, दुसऱ्यांचा अपमान करायचा चार चौघात. पण आपण मात्र तेच करायचं. कधी ना पाहिल्यागत, कधी ना खाल्ल्यागत, कधी ना वागल्यागत, कधी ना लिहिल्यागत असं करायचं आणि दुसऱ्यांना सांगायचं आणि दुसऱ्यांची खिल्ली उडवायची की तू हे असंच केलं, तसंच केलं. दुसरे त्या दिवशी त्या मुलीला मात्र तिच्या ह्याच्यावरतून बोलली, जॅकेटवरतून, की असं घातलं, तसं घातलं, थंडी वाजणार आणि असं वाजणार. आणि दुसऱ्या दिवशी स्वतः मात्र झगा घालून गेलीस का? स्वतःचं म्हणजे जमतं, म्हणजे दुसऱ्यात हे असं झालं. आपला कुत्ता टॉमी, तेरा कुत्ता कुत्ता, मेरा कुत्ता टॉमी, काय ते म्हणतात ना, आपलं म्हणजे बाबा आणि दुसऱ्याचं म्हणजे कार्ट. तसं झालं तुझं आणि तू तसंच केलंस. सगळ्या आपल्या नाहीतरी शो ऑफ क्वीनच वाटत होत्या ॲक्सेप्ट यू कोमल. आणि मंडळी, बोंबलसारखं म्हणत होती की बनोजरावांना मिस करते आणि बनोजरावसुद्धा मिस करतेस आणि बिचारी कितीतरी वेळा बोलून दाखवलं की मुलांना मिस करते वगैरे वगैरे. नव्या नव्या नवरीसारखं एवढंच मिस करायचं होतं तुला तर मग गेलीच कशाला तिकडे ट्रिपला? घरातच बसायचं होतं ना. सारखं मिस करते मिस करते.
आणि बंबल एक सांगू का, तुला असं वाटत असेल ना की बनोजराव किंवा मुली तुला मिस करत होते, तर ताई तुझा ना तो खूप गोड गैरसमज आहे. आम्ही पाहिलं बनोजरावांनी ना कसं मॅनेज केलं ते. तुला असं वाटत असेल मुली माझ्याशिवाय राहिल्या की नाही, बनोजराव माझ्याशिवाय राहिले की नाही, पण तुझा तो गैरसमज दूर करण्याची वेळ आलेली आहे. त्या ना एकदमच खुश होत्या, मस्त खाऊन पिऊन फिरून टुणटुणीत होत्या आणि बनोजरावांनी पण तुला कुठेच मिस केलं असावं पूर्ण व्लॉगमध्ये असं आम्हाला तर नाही जाणवलं. कारण ते पण ना त्यांची पूर्ण फ्रीडम एन्जॉय करत होते. म्हणून तर सकाळी 10 वाजता मित्रांमध्ये क्रिकेट खेळायला गेले. ते पार 4 वाजता निघाले तिथून. त्यानंतर त्यांनी टाईमसुद्धा मेन्शन केला की आत्ता 10 वाजता निघालो होतो आम्ही आणि आता 4 वाजले आहेत घरी जाण्यासाठी. एवढा वेळ आम्ही इथेच होतो. लंचसुद्धा आम्ही इथेच ऑर्डर केला आणि इथेच खाल्ला. कारण तू असतेस ना तेव्हा तू त्या बिचाऱ्या बनोजरावांना ना फक्त कॅमेरामनच्या ड्युटीमध्ये गुंतवून ठेवतेस. त्यांना सुटकाच मिळत नाही. इतर वेळ त्यांचं काम आणि इतर वेळा तुझी कॅमेरामॅनची ड्युटी. मग ते कशाला हा चान्स मिस करतील? बरोबर ना मंडळी? आणि मंडळी बघा हां, आता हे दोघे किती विरुद्ध आहेत. म्हणजे एका ठिकाणी बनोजराव सायन्स सेंटरला म्युझियम म्हणाले ना चुकून, तर त्यांच्या मुलीने ना तिथे सांगितलं हे सायन्स सेंटर ना, हे म्युझियम नाही सायन्स सेंटर आहे. तर त्यांनी ते किती शांततेमध्ये ॲक्सेप्ट केलं आणि करेक्शन करून तिथल्या तिथे बोलले की बाबा हां ठीक आहे, हे म्युझियम नाही सायन्स सेंटर आहे. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा ती शांतता, तो समंजसपणा, तो समजूतदारपणा, ती मॅच्युरिटी दिसत होती. आणि त्याच ठिकाणी बोंबल तू असतेस ना, पार असे डोळे वाटारून बघितले असते त्या मुलीकडं आणि तिला डोळ्यातच गप्प केलं असतंस. आणि पण काहीही म्हणा बनोजराव, तुमचं ना जितकं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. मला ना खरंच तुमच्या आईची खूप कमाल वाटते की त्यांनी अगदी तुम्हाला किती छान संस्कार दिलेत. म्हणजे ना एका मुलीकडे जे सगळे गुण असायला पाहिजे, ज्या बोंबलीकडे गुण असायला पाहिजे ना, ते सगळे तुमच्यामध्ये. एक मॅच्युअर्ड फादर, एक मॅच्युअर्ड व्यवस्थित समजूतदार समंजसपणा तुमच्या बोलण्यात वागण्यात दिसून येत होता. मला तर तुमचा हा व्लॉग खूप आवडला. काहीही म्हणा, मी तर लाईकसुद्धा केलं. थोडंसं ना मनोजला तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, थोडंसं तुमचा तो मॅच्युअरपणा समजूतदारपणा त्या बोंबलला ना शिकवलंत ना, थोडंसं बरं होईल. थोडंसं माझ्या ह्या मुद्द्याचा, तुम्ही हा पॉडकास्ट ऐकत असाल, बघत असाल, तर ह्या मुद्द्याचा थोडासा विचार करा हां प्लीज. पण बोंबल एवढा शो ऑफ करते ना, त्याचं कोडं नाही उलगडलं. कारण तुम्ही पण परदेशात राहता. आपण ज्याच्यामुळे परदेशात गेलो तो माणूस एवढा साधा सरळ, एवढा सिम्पल आहे. आणि बाकीच्यांचाच माज बघा ज्याच्या जीवावर जातात, ते जसं की कोमल त्याच्या जीवावर जाऊन एवढ्या उरा मारतात. मला एवढा ह्यांचा हातभर माज असलेला ना कळतच नाही काय येतं ते. आणि अजून एक गोष्ट नोटीस केली का मंडळी तुम्ही, शेवटला ती लहान मुलगी काय म्हणाली 2 नंबरची, मम्मा असं नाही करत पप्पा. म्हणजे समजून घ्या बोंबल मॅडम, महिन्यातून एक तरी अशी ट्रिप करत जा. कारण आनंद घेण्याचा अधिकार तुम्हाला एकट्यालाच नाही, बनोजरावांना सुद्धा आणि त्या दोन्ही मुलींना सुद्धा आहे. आणि बनोजराव, एक अजून गोष्ट तुमच्यासाठी, तुमच्या बायकोचं ना ते वांगी प्रेम परत उतून आलं आहे. लोकं नेदरलँड्सला इकडे तिकडे फिरायला जातात तर काय घेऊन येतात, आणि तुमची बायको काय घेऊन आली आहे, वांग्याच्या बिया. आताच 15 दिवसापूर्वी वांगे संपले नाहीत वर अजून मॅडमनी आणलेत. आता काय खरं नाही. आता आता हिच्या डोक्यात वांगी, सगळीकडेच वांगी वांगी. मग आता बघा, तयार व्हा मंडळी, तुम्ही पण, बनोजराव तुम्हीसुद्धा, आणि आम्ही पण तयार आहोत वांगी सिरीजसाठी. अगेन आता वांग्यांचा कंटेंट, वांगी सिरीज ह्यांचं जसं का असतं का सगळं ते चालू होईल. बाकी वेगवेगळ्या रेसिपीज वगैरे हे ते पाहायला मिळणारच आहे. बनोजरावांचं काय होईल याची तर देवालाच काळजी. सो मंडळी, दॅट्स इट फॉर टुडे. आजचा हा पॉडकास्ट इथेच संपला असं मी जाहीर करते. आज थोडीशी तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळं आजचा पॉडकास्ट करण्यामध्ये पण थोडासा एवढा काही इंटरेस्ट नव्हता. सो समजून घ्या. आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक, पॉडकास्टला लाईक करा. आणि कसा वाटला कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. तोपर्यंत सर्वांनी ॲज ऑलवेज काय करायचं ते करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.